आज आपण हायवे इंजिनिअरिंगचं युनिट नंबर 4 स्टार्ट करतो आहे, ट्रॅफिक इंजिनिअरिंग. याआधी तुमचे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड युनिट झाले आहेत. त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ रोड्स अकॉर्डिंग टू फर्स्ट रोड डेव्हलपमेंट प्लॅन, फर्स्ट 20 इयर डेव्हलपमेंट प्लॅन, त्यालाच नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन पण म्हणतात. नंतर सेकंड रोड डेव्हलपमेंट प्लॅन, त्याला बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅन पण म्हणतात. देन आपण थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन, त्याला लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन पण म्हणतात. असे आपण रोड डेव्हलपमेंट प्लॅन्स बघितलेले फर्स्ट चॅप्टरमध्ये. देन आपण पुढच्या चॅप्टरमध्ये सुपर इलेव्हेशन वगैरे त्या डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत, प्लस कर्व्स, आपण हे सगळं कवर केलेलं आहे. थर्ड चॅप्टरमध्ये स्ट्रक्चर ऑफ रोड, त्यामध्ये बिट्युमिनस रोडला फ्लेक्झिबल पेमेंट म्हणतात, का म्हणतात, त्याचं स्ट्रक्चर वगैरे बघितलेलं आपण. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते आधी बघून घ्या, नंतरच हा व्हिडिओ बघा. देन आपण रिजिड पेमेंट, त्यालाच काय म्हणतात, कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट रोड म्हणतात, त्याला रिजिड पेमेंट का म्हणतात ते पण आपण बघितलेलं. देन त्यांचं कन्स्ट्रक्शनच्या मेथड्स वगैरे आपण कवर केलेल्या सगळ्या, ते व्यवस्थित बघून घ्या. कारण थर्ड चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला खूप वेटेज आहे. आय थिंक 15-16 मार्क्सचं वेटेज आहे त्याला. 15-16 मार्क्सचे क्वेश्चन एक्झाममध्ये त्याच्यावर विचारले जातात. तर आता आपण ट्रॅफिक इंजिनिअरिंग स्टार्ट करूया. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड चॅप्टरमध्ये मोस्टली थर्ड चॅप्टरमध्ये आपण डिझाईन बघितलेलं रोडचं, म्हणजे रोडवर कर्व कसे काय डिझाईन करतात. फक्त तुम्हाला बेसिक होतं, टाईप्स ऑफ कर्व वगैरे. डिग्रीला तुम्हाला डिटेलमध्ये असतं बीला की कसं काय रोड डिझाईन करतात. आता तुम्हाला फक्त टाईप्स ऑफ कर्व्स वगैरे होते, सुपर इलेव्हेशनचे फॉर्म्युलेज वगैरे होते. पण आपण आता सेकंड अँड थर्ड चॅप्टरमध्ये काय बघितलेलं, तर फक्त डिझाईन बघितलेले, कसं काय रोड कन्स्ट्रक्ट करायचा. तुम्हाला एक लँड दिली आहे, त्याच्यावर रोड कसं काय कन्स्ट्रक्ट करायचं ते बघितलं. समजा रोड तुमचा कन्स्ट्रक्ट करून झाला आहे, त्याच्यावर ट्रॅफिक आता रन होतं आहे, म्हणजे तुमचे व्हेकल धावत आहेत त्या रोडवर. पण ते कसेही धावले तर चालतील का, तुम्हाला ते त्यांना कंट्रोल केलं पाहिजे ना, नाहीतर तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. तर ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं बेसिक ऑब्जेक्ट काय आहे, तर फ्री और रॅपिड मुवमेंट ऑफ ट्रॅफिक विदाउट ॲक्सिडेंट. तिथे ॲक्सिडेंट होता नाही, फ्री अँड रॅपिड मुवमेंट ऑफ ट्रॅफिक झालं पाहिजे त्या रोडवर, जो रोड तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला आहे. हे मेन उद्देश आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं. ठीक आहे. मग हे कसं काय करू शकता तुम्ही, फ्री मुवमेंट कशी काय होऊ शकते त्या रोडवर. तर तिथे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक सायन्स, रोड सायन्स असतं, तुम्हाला माहिती असतील. टर्न लेफ्ट, टर्न राईट, हे ट्रॅफिक सायन्स लावावे लागतील. प्लस सिग्नल्स वगैरे असतात, ते प्रॉपरली फिक्स करावे लागतील तिथे. त्यावेळेस काय होईल, ट्रॅफिकची फ्री मुवमेंट होईल तिथे आणि लिस्ट ॲक्सिडेंट होतील. तर आता इथे तुम्ही PDF बघू शकता, तेच लिहिलेलं आहे. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग इज टू अचीव फ्री और रॅपिड फ्लो ऑफ ट्रॅफिक विथ लिस्ट नंबर ऑफ ॲक्सिडेंट. समजलं असेल तुम्हाला. तर ट्रॅफिक इंजिनिअरिंग पुढे 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक स्टडी, ट्रॅफिक ॲनालिसिस अँड स्टडी, ट्रॅफिक कंट्रोल अँड रेग्युलेशन. ट्रॅफिक कंट्रोल अँड रेग्युलेशन हा तुम्हाला याच्यावर भरपूर मार्क्सचे क्वेश्चन पडतात याच्यावर. ते आपण आता तिन्ही पार्ट डिटेलमध्ये बघूया. तर फर्स्ट पार्ट आहे ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक स्टडी. हा तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड नाही, पण PIEV थेरी ही तुम्हाला डिग्रीला असते. खूप इंटरेस्टिंग थेरी आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला कधी एक्झाममध्ये विचारली जाणार नाही, कारण तुमच्या सिलेबसमध्येच नाही आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही रिलेट करू शकता. तुम्ही जर बाईक वगैरे चालवत असाल तर तुम्ही ही तुमच्याशी रिलेट करू शकता. तर रोड युजर कॅरेक्टरिस्टिक, त्यातला पहिला टाईप रोड युजर कॅरेक्टरिस्टिक. रोड कोण यूज करतं, आपण रोड करतो, आणि आपले कॅरेक्टरिस्टिक, आपले गुणधर्म, आपली मेंटल स्थिती काय आहे, सायकोलॉजिकल कंडिशन आपली काय आहे, त्याच्यावर रोड आपण कसं, म्हणजे आज समजा तुमची मेंटल स्थिती चांगली नाही तर तुम्ही, बरेच जण कुठून पण ओव्हरटेक करतात, काय पण करतात, का तिथे काय होतं, ॲक्सिडेंट वगैरे होतात. तर रोड युजर कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय लिहिलं आहे, मेंटल, फिजिकल अँड सायकोलॉजिकल स्टडी ऑफ रोड युजर इज डन. मेंटल, फिजिकल आणि सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये स्टडी केल्या जातात. द रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर इज डिपेंड ऑन दिस कॅरेक्टरिस्टिक्स. समजा एक कोणतरी गाडी चालवते, त्याची मेंटल स्थिती चांगली नाही आहे, समजा त्याच्यासमोर दुसरी व्हेकल आलं तर तो गाडी थांबवू शकेल का, रिॲक्ट लगेच करेल का, लगेच ब्रेक अप्लाय करेल का 2 सेकंदात. मॅक्झिमम 2.5 सेकंद रिॲक्शन टाईम कन्सिडर केला जातो. बाकी एक्झाम्पल आपण सॉल्व केले, त्यात रिॲक्शन टाईम मोस्टली 2.5 सेकंद स्टँडर्डच आहे. आपल्याला रिॲक्ट करण्यासाठी, ब्रेक सप्लाय करण्यासाठी मॅक्झिमम 2.5 सेकंड ॲव्हरेज समजा, त्याआधी आपण ब्रेक सप्लाय केले पाहिजे.
2.5 सेकंड मॅक्झिमम लागतात आपल्याला. पण त्यापेक्षा जास्त मेंटल स्थिती जर चांगली नसेल, सायकोलॉजिकल कंडिशन चांगली नसेल, तर तुम्ही रॉंग लेंथमध्ये कोणतरी गाडी चालवणारे तुम्ही बघितले असेल, असे रॉंग लेनमध्ये गाडी चालवतात आणि ॲक्सिडेंट होतात. म्हणजे त्यावेळी काय होतं, रिॲक्शन पण ते करू शकत नाहीत, ब्रेक्स पण अप्लाय करू शकत नाही. तर समजा तुम्ही एक व्हेकल चालवताय, तुम्हाला आता मी PIV थेरी समजावून सांगतो, तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, परत सांगतो आहे, पण तुम्हाला आवडेल ही थेरी म्हणून घेतली आहे मी. P म्हणजे काय, परसिप्शन. I म्हणजे इंटलेक्शन. E म्हणजे इमोशन. V म्हणजे व्होल्युशन. PIVE तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितले. P स्टँड फॉर परसिप्शन, I स्टँड फॉर इंटेलेक्शन, E स्टँड फॉर इमोशन आणि V स्टँड फॉर व्होल्युशन. तर आता तुम्ही समजा एक व्हेकल चालवताय, समजा तुम्ही बाईक चालवताय रोडवर आणि अचानक तुमच्यासमोर एक कोणतरी ॲनिमल आलं. काय करणार आहात तुम्ही? पहिला विचार काय करता, तुम्ही ती कंडिशन परसिव्ह करता. म्हणजे काय, परसिप्शनचा काय अर्थ काय, तर तुम्ही ती कंडिशन परसिव्ह करता, तुम्ही डोळ्यांनी बघता आणि ते सेन्स ते त्याचे काय म्हणतात, वॉर्निंग समजा तुम्हाला एक काहीतरी ऑब्स्टॅकल समोर दिसते, मग डोळे बघतात आणि ते कोणाला सेन्स पाठवतात, वरती ब्रेनला पाठवतात आणि त्यावेळी ती सिच्युएशन परसिव्ह करतात. त्यामुळे त्यालाच काय म्हणतात, परसिप्शन. आणि इंटेलेक्शन म्हणजे काय, त्या सिच्युएशनवर तुम्ही प्रोसेस करता, म्हणजे विचार करता, ब्रेन तुमचा काहीतरी विचार करतो, आता आपल्याला काय केलं पाहिजे, ब्रेक्स अप्लाय केले पाहिजेत. एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंद लागतात आपल्याला विचार करायला, खूप कमी वेळ लागतो. तर त्यावेळी काय करता, तुमचं ब्रेन एकदम ती प्रोसेस करायला सुरू करतं, त्याला काय म्हणतात, इंटेलेक्शन. तुम्ही आता मनात तुमचा ब्रेन विचार करतो की आता आपल्याला ब्रेक्स अप्लाय करायचे. इमोशन म्हणजे काय, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी ब्रेक्स वगैरे समोर एक व्हेकल दिसतं आहे, त्यावेळी तुमच्या मनात पण असं घाबरल्यासारखे होतात, तुम्ही इमोशन्स तुमच्या जागे होतात, आता आपण पडणार आहोत की काय, म्हणजे असे एक इमोशन्स जागे होतात. त्यांना त्या ई स्टँड फॉर इमोशन, त्यांना काय म्हणतो आपण, इमोशन अँड इंटेलेक्शन कोरिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकावर डिपेंड आहेत. जर तुम्ही इंटेलिजंट असाल तर तुम्ही इमोशनवर कंट्रोल करू शकता. बरेच जण इमोशनवर कंट्रोल करू शकतात. जे इंटेलिजंट लोक असतात त्यांचे इमोशनवर प्रॉपर कंट्रोल असतात, ते बरोबर व्हेकल थांबवणार. F1 रेस तुम्ही बघितली असेल, तर त्यामध्ये ते बरोबर व्हेकल थांबवतात, कारण त्यांचे ते इंटेलिजंट असतात, त्यामुळे त्यांचे इमोशनल ते होत नाहीत. आता मी पडणार की का असं विचार ते करत नाहीत, लगेच ते ब्रेक्स वगैरे प्रॉपर अप्लाय करतात. त्यामुळे इमोशन्सवर कंट्रोल पाहिजे. नंतर व्होल्युशन म्हणजे काय, ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक. त्यावेळी तुम्ही जे ब्रेक्स अप्लाय करता त्याला काय म्हणतो, व्होल्युशन. तुम्ही त्या कंडिशनवर काहीतरी उपाय करता, त्याला काय म्हणतो आपण, व्होल्युशन. म्हणजे आता समजा त्यावर उपाय काय आहे, आता तुमच्यासमोर व्हेकल आहे, तर तुम्हाला काय ब्रेक्स अप्लाय केले पाहिजेत, त्याला काय म्हणतो, व्होल्युशन. तर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही रिलेट करू शकता. बऱ्याच वेळा आपल्याबरोबर घडतं आहे. PIV थेरी म्हणतो त्याला, परसिप्शन, इंटेलेक्शन, इमोशन अँड व्होल्युशन. परसिप्शन म्हणजे परसिव्ह करणे, ती स्थिती काय, आपल्यासमोर काय कंडिशन आहे ती अंडरस्टँड करणं, डोळ्यांनी बघणं, आणि ते सेन्स कोणाला पाठवले जातात, ब्रेन तुमचं काय करतं, नंतर प्रोसेस करतं, त्याला काय म्हणतात, इंटेलेक्शन. देन इमोशन्स, आपल्या त्यावेळीच इमोशन्स वगैरे पण जागा होतात, आता पडणार की काय असं आपल्याला वाटतं, त्यावेळी त्यांना काय म्हणतं, इमोशन. पण ते कंट्रोल करण्याचं काम कोणावर असतं, इंटेलेक्शनवर. तुमचे ब्रेन जर इंटेलिजंट असाल तुम्ही, तर ते इमोशन कंट्रोल करणार, नाहीतर तिथेच पडणार तुम्ही. व्होल्युशन म्हणजे काय, तुम्ही कशी काय कंट्रोल करता, कशी काय ब्रेक्स अप्लाय करताय, ही फिजिकली डिपेंड असतं, तुम्ही कशी काय ब्रेक्स अप्लाय करताय काय. ही खूप इंटरेस्टिंग थेरी आहे, डिटेलमध्ये आता मी तुम्हाला सांगितले आहे. सो नेक्स्ट बघूया, व्हेहिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक स्टडीमधला सेकंड पॉईंट काय आहे, व्हेहिक्युलर कॅरेक्टरिस्टिक. व्हेकलची तुमच्या कंडिशन कशी आहे, त्या व्हेकलची लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, हाईट किती आहे, आणि वेट पॅरामीटर, या सगळ्यावर काय डिपेंड असतं, तुमचं ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स डिपेंड असतं. कधी कधी बघितलं असेल, हेवी मूव्हिंग व्हेकलसाठी सेपरेट लेन कन्स्ट्रक्ट केलेली असते, कारण त्या जो रोड समजा तुमच्या व्हिलेजमधला रोड असेल, त्याच्यावर ट्रक ज्यावेळी किंवा बस मूव्ह होत असते, त्यावेळी तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. त्याला ओव्हरटेक करताना तुम्ही इझिली ओव्हरटेक करू शकत नाही, कारण व्हिलेजमधला रोड बेसिकली लहान व्हेकलसाठीच कन्स्ट्रक्ट केलेला असतो. त्यावेळी ज्यावेळी दोन बसेस समोरासमोर येतात, त्यावेळी पण तुम्ही बघितलं असेल, खूप वेळ लागतो त्यांना पास होण्यासाठी, हे प्रॉब्लेम्स येतात. तर नेक्स्ट आहे ट्रॅफिक ॲनालिसिस स्टडी. ओके, सो ट्रॅफिक इंजिनिअरिंगमधला सेकंड पार्ट, ट्रॅफिक ॲनालिसिस अँड स्टडीज, तो आपण आता बघूया. आता ट्रॅफिक ॲनालिसिस अँड स्टडीज, आपल्याला रोडवर जावं लागणार आहे. एकदा तुम्ही जर कॉलेजमध्ये आलात तर आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे, आपल्याला
व्हेकल्स रोडवर मूव्ह होतात ते आपल्याला काउंट करायचे आहेत एका स्पेसिफिक टाईम इंटरवलसाठी. तो आता आपण बघूया थेरॉटिकली ट्रॅफिक ॲनालिसिस अँड स्टडी. ते आधी सांगतो तुम्हाला. त्याआधी एक त्याच्यावर डिपेंड आहे ADT म्हणजे ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक. परत आहे का, ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो. ॲव्हरेज सगळ्यांना माहिती असेल मीनकडनं. ॲन्युअल म्हणजे वर्ष 365 डेज. एका वर्षात किती दिवस असतात? 365 डेज. डेली म्हणजे दररोजचं ट्रॅफिक. ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक आपल्याला काउंट करायचं आहे. ते कसं काय करणार काउंट तुम्ही? तर तुम्हाला 365 डेजमध्ये 365 डेज संपूर्ण रोडवर जावं लागेल आणि ते व्हेकल काउंट करावे लागतील. प्रॅक्टिकलमध्ये मोठ्या रोडसाठी हे केलं जातं, छोट्या रोड्ससाठी नाही करत. तर ते समजा आज 1 जान आहे, इमॅजिन करा 1 जानेवारी आहे आज समजा N नंबर ऑफ व्हेकल आपल्याला माहिती नाहीत म्हणून मी मॅथ्समध्ये कसं X कन्सिडर करतात अननोनसाठी मी ते N कन्सिडर केलं आहे. 1 जानेवारीला N1 व्हेकल तिथून मूव्ह झाले ते आपण काउंट केले. तसेच 2 जानला कितीतरी N2 व्हेकल मूव्ह झाले आहेत. 3 जानेवारीला N3 व्हेकल मूव्ह झाले आहेत. अशी मी 31 डिसेंबरपर्यंत मेजर केले आहेत. त्यावेळी किती व्हेकल भेटली मला? N35 N365 व्हेकल मूव्ह झाले आहेत. आता मला त्यांचं मीन काढायचं आहे. काय काढायचं आहे? मीन काढायचं आहे मला. तर मी काय करणार आहे, N1 + N2 + N3 डॉट केले मी N65 पर्यंतचे सगळ्या व्हेकलची काय करणार आहे ॲडिशन डिवाइड बाय 365 करणार आहे. त्यामुळे मला काय भेटणार आहे ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक. बरोबर. ॲव्हरेज काढण्यासाठी मी 365ने डिवाइड केलं आहे. 365नेच काय केलं आहे मग, कारण मला ॲव्हरेज ॲन्युअल काढायचं आहे. वर्षात किती दिवस असतात? 365 म्हणून त्याला 365ने डिवाइड केलं आहे. ठीक आहे, समजलं असेल. इथे एक मी रोड दाखवला आहे कसे काय काउंट करायचे व्हेकल. एक आपण सेक्शन कन्सिडर करायचा. इथे लाईन मारलेली आहे, दिसत असेल तुम्हाला, तरी पण दाखवतो एकदा. इथे एक लाईन बघा, अशी लाईन टाकलेली आहे आणि अशी एक लाईन दिसते तुम्हाला. आणि इथे एक मी ह्युमन दाखवला आहे, माणूस उभा दाखवला आहे. तर त्याला काय करायचं आहे, इथे उभं राहून हे व्हेकल काउंट करायचे आहे एका स्पेसिफिक टाईमसाठी. ठीक आहे, असे व्हेकल्स काउंट केले जातात पर डे. नंतर त्याच्यावरून हे ADT म्हणजे ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक कॅल्क्युलेट केलं जातं. आता एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो बऱ्याच वेळी एक्झाममध्ये विचारला जातो, पॅसेंजर कार युनिट, PCU पॅसेंजर कार युनिट बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारला जातो. मी आधी ADT काय कवर केलं आहे, कारण त्याच्यावरच हा पॅसेंजर कार युनिट डिपेंड आहे. सो पॅसेंजर कार युनिट आता बघू ते काय लिहिलं आहे बघा. तर ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक AADT ऑफ द टोटल ट्रॅफिक ॲज वेल ॲज क्लासिफाईड ट्रॅफिक इज कॅल्क्युलेटेड. म्हणजे ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक आपण कॅल्क्युलेट करायचं इन ऑर्डर टू कन्वर्ट द डिफरंट व्हेकल क्लासेस टू वन क्लास सच ॲज पॅसेंजर कार कन्व्हर्जन फॅक्टर नोन ॲज पॅसेंजर कार युनिट. मी तुम्हाला आता हे समजावून सांगतो काय आहे, बेसिकली तुम्हाला समजलं नसेल. तर आपल्याला काय करायचं आहे पॅसेंजर कार युनिटमध्ये, तर आपल्याला ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक ही एक मेथड आहे काउंट करण्याची, व्हेकल काउंट करण्याची. त्याच्यावर ती यूज करून आपल्याला काय करायचं आहे, व्हेकल्स सगळे काउंट करायचे आहे. आणि ते व्हेकल काउंट करून त्यात कुठचे व्हेकल येणार आहेत, तिथे ट्रक्स पण मूव्ह होणार आहेत, बायसिकल पण मूव्ह होतील, मोटर बाईक पण मूव्ह होतील, बरोबर, कार्स पण तिथून मूव्ह होतील, वेगवेगळे बलॉक कार्ट्स पण तिथून मूव्ह होतील. बलॉक कार्ट्स म्हणजे बैलगाडीच ते असतात, ते मूव्ह होतील. सगळे आपल्याला मूव्ह होणार आहे तिथून. म्हणजे सगळेच आपल्याला ते काउंट करायचे आहेत. पण तुम्हाला समजा एक रिपोर्ट द्यायचा आहे, तर ह्या वरून किती व्हेकल मूव्ह झाले, तर तुम्ही असा रिपोर्ट नाही देऊ शकत की ह्या रोडवरून ह्या एका तासात एवढे बसेस मूव्ह झालेत, एवढे कार मूव्ह झालेत, एवढे टू व्हीलर गेलेत. असा रिपोर्ट देण्यापेक्षा तुम्हाला एकाच क्वांटिटीमध्ये रिपोर्ट द्यावा लागतो. म्हणजे काय करावं लागतं, तुम्हाला सगळे व्हेकल एका व्हेकलमध्ये कन्वर्ट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल समजा 4 ट्रक्स मूव्ह झाले, तर 4 ट्रक तुम्हाला कार्समध्ये कन्वर्ट केले पाहिजे. ते कसे काय कन्वर्ट करतात ते मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. त्यालाच काय म्हणतात PCU, हे युनिट आहे, पॅसेंजर कार युनिट. सगळे व्हेकल्स समजा ट्रक्स तिथून मूव्ह होत आहेत, बसेस मूव्ह होत आहेत, ते सगळ्या व्हेकल्सना तुम्हाला कार्समध्ये कन्वर्ट करायचं आहे इन ऑर्डर टू कन्वर्ट द डिफरंट व्हेकल क्लासेस टू वन क्लास सच ॲज पॅसेंजर कार. पॅसेंजर कारमध्ये तुम्हाला सगळे व्हेकल्स कन्वर्ट करायचे आहे. त्यासाठी कन्वर्जन फॅक्टर असतो. कन्वर्जन फॅक्टर कसं काय कॅल्क्युलेट करतात आता ह्या डायग्राममधून तुम्हाला समजेल.
आता ट्रॅफिक फ्लो कॅल्क्युलेट करण्यासाठी पॅसेंजर कार युनिटचा यूज करतात. पॅसेंजर कार युनिटमध्ये ते कन्वर्ट करतात. ट्रॅफिक फ्लो म्हणजे काय, आता इथे ही डायग्राम दाखवलेली तुम्हाला, या रोडवरून किती व्हेकल्स मूव्ह होतात त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅफिक फ्लो. हा सेक्शन आपण कन्सिडर केला आहे, हा सेक्शन किती व्हेकल क्रॉस करणार आहे ते आपण काउंट करायचे, त्यालाच ट्रॅफिक फ्लो म्हणतात. आणि ट्रॅफिक फ्लो कशामध्ये त्याचं युनिट काय आहे, पॅसेंजर कार युनिट. ट्रॅफिक फ्लोचं युनिट काय आहे, पॅसेंजर कार युनिट. व्हेकल पर डे पण आहे, पण त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हेकल सांगावे लागतील, म्हणजे हे ट्रक एवढे मूव्ह झालेत या दिवसात, या तासात, किंवा एवढे कार मूव्ह झालेत असं सांगण्यापेक्षा तुम्हाला ते कन्वर्ट करून एवढे व्हेकल मूव्ह झालेत असे डायरेक्ट सांगू शकता. म्हणजे समजा आता नंबर ऑफ व्हेकल इथे म्हटलं आहे मी, इथे बघा ट्रॅफिक फ्लो इथे दिसतं आहे. ट्रॅफिक फ्लो याचे समजा 360 PSC म्हणून तुम्ही रिपोर्ट देऊ शकता. ट्रॅफिक फ्लो इज इक्वल टू 500 PCU, म्हणजे 500 पॅसेंजर कार युनिट तिथून मूव्ह झालेत असं तुम्ही म्हणू शकता तिथे. ठीक आहे. तर समजा आता ते कन्वर्जन कसं काय असतं ते सांगतो. आता इथे सेक्शन कन्सिडर केला आहे. हा एक रोड आहे, इथे बघू शकता, हा एक रोड दाखवला आहे तुम्हाला, असा एक रोड आहे. तर ह्या रोडचा एक सेक्शन घेतला आहे. समजा ह्या सेक्शन डिस्टन्स किती पण असेल, इमॅजिन केलेलं आहे ते. समजा त्या सेक्शनमध्ये 2 सेक्शन लाईन आहे, तिथे ही एक लाईन आहे, इकडची एक लाईन आहे. इथे 4 कार दिसत आहेत. कार कन्सिडर करा, हे 4 कार आहेत. हे इझिली इथे सफिशियंट जागा आहे तिथे. 4 कार तिथे उभ्या राहू शकतात. समजा त्याच सेक्शनमध्ये आपण तेवढाच सेक्शन कन्सिडर केला तर तिथे तेवढाच सेक्शन कन्सिडर केला तर तिथे किती बाईक राहू शकतात. समजा 4 कार राहतात तिथे 8 बाईक इझिली राहू शकतात, बरोबर. तर इथे स्टँडर्ड आहे, जिथे 4 कार उभ्या राहू शकतात तिथे 8 बाईक इझिली उभ्या राहू शकतात. इथे डायग्राममध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे, तेवढ्याच सेक्शनमध्ये मात्र. नेक्स्ट, समजा 4 कार इथे आपण उभ्या केल्या आहेत, तर 4 कारच्या जागी आपल्याला तेवढ्याच सेक्शनमध्ये ट्रक उभे करायचे. तर किती ट्रक उभे राहतील, 4 तर राहू शकणार नाही. किती राहणार आहे, 2 ट्रक तिथे उभे राहू शकतात व्यवस्थित. तर PCU म्हणजे पॅसेंजर कार युनिट, हे कसं काय, पॅसेंजर कार युनिट कन्वर्जन फॅक्टर हा कसं काय कॅल्क्युलेट करतात, तर आता आपण तो बघूया. तर पॅसेंजर कार युनिटचं फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपॅसिटी विथ ओनली कार डिवायडेड बाय कॅपॅसिटी विथ ते पर्टिक्युलर व्हेकल. तुम्हाला फॉर्म्युला कधी विचारला जाणार नाही आहे, तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते ही. आणि हा डायग्राम काढला तर चांगलीच गोष्ट आहे, आणि ही एक्सप्लेन केला तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. पण तुम्हाला मोस्टली डेफिनेशन विचारली जाते. तर बघूया आता पॅसेंजर कार युनिटमधले कन्वर्जन फॅक्टर कसे काय कॅल्क्युलेट करतात. त्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपॅसिटी विथ ओनली कार, म्हणजे त्या सेक्शनची, आता या सेक्शन कन्सिडर केला आहे ना, याची कॅपॅसिटी, हा सेक्शन कन्सिडर केला आहे ना, या सेक्शनची कॅपॅसिटी किती आहे, कार किती उभ्या राहू शकतात, डिवायडेड बाय कॅपॅसिटी विथ ए पर्टिक्युलर व्हेकल, म्हणजे ते रिस्पेक्टेड व्हेकल आपण कुठचं कॅल्क्युलेट करतो आहे ते. आता इथे समजा आपण कन्वर्जन फॅक्टर आपण बाईकसाठी कॅल्क्युलेट करतो आहे. तर काय फॉर्म्युला, कॅपॅसिटी विथ ओनली कार, तिथे कार किती उभ्या राहू शकतात, 4 कार. आपण सेक्शन कन्सिडर केला 4 कार उभ्या राहू शकतात. पण ते पर्टिक्युलर व्हेकल आपल्या कुठच्या व्हेकलसाठी PCU कॅल्क्युलेट करतो आहे आपण, कन्वर्जन फॅक्टर कॅल्क्युलेट करतो आहे बाईकसाठी. तर बाईक किती उभे राहू शकतात, तिथे 8 बाईक उभ्या राहू शकतात. तर 4 डिवाइड बाय 8 ॲन्सर किती येते, 0.5, म्हणजे 1/2 म्हणजेच 0.5 ॲन्सर येते. समजा मला ट्रकसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे, मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, कॅपॅसिटी विथ ओनली कार किती उभे राहू शकतात, तिथे 4 कार उभ्या राहू शकतात, बरोबर. पण ट्रक किती उभे राहू शकतात तेवढ्या जाग्यात, तर 2च. मग कन्वर्जन फॅक्टर फॉर ट्रक किती येईल, 4 डिवाइड बाय 2, म्हणजे ॲन्सर 2. नेक्स्ट आहे PCU फॉर कार, आपण आता कारसाठीच काढतो आहे. आता एवढ्या जागेत 4 कार उभ्या राहतात, कॅपॅसिटी विथ ओनली कारची व्हॅल्यू 4, आणि कॅपॅसिटी विथ ए पर्टिक्युलर कार कुठची आपण कन्सिडर केली, कारच केली आहे. 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1. समजलं असेल तुम्हाला पॅसेंजर कार युनिट, नाही समजलं तर मला मेसेज करून विचारू शकता तुम्ही. परत एक्सप्लेन करण्याची गरज आहे का, तो परत एकदा सांगतो तुम्हाला. ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक म्हणजे 365 डेजला किती तिथून व्हेकल मूव्ह झाले ते, त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला.
आणि ते व्हेकल आपल्याला क्लासिफाय करून घ्यायचे आहेत. एवढे ट्रक मूव्ह झाले तिथून, एवढे कार्स मूव्ह झालेत, सगळे आपल्याला कॅल्क्युलेट नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला एका व्हेकलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. कुठच्या व्हेकलमध्ये कन्वर्ट करतो आहे आपण? कारमध्ये कन्वर्ट करतो आहे. सगळ्यांना अज्युम करतो की सगळ्या कारच मूव्ह झाल्या आहेत. म्हणजे कारमध्ये कन्वर्ट करताना कशी काय करतो मग आपण? त्याचे कन्वर्जन फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल. आता हे 2 ट्रक इथे दाखवते आपण. समजा ह्या रोडवरून कुठे आता इथे दाखवते, हे ह्या रोडवरून समजा 2 ट्रक मूव्ह झाले, पण त्यांना आपण आता ते 2 ट्रकला आपल्याला कारमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? त्या 2 ट्रकला कितीने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. कन्वर्जन फॅक्टर किती आहे? 2. म्हणजे 2 ट्रक जर समजा एका तासात तिथे मूव्ह झालेले असतील तर 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती झाले? 4. म्हणजे 4 कार्स आपण कन्सिडर करू शकतो त्या 2 ट्रक्सना. नेक्स्ट समजा तिथून 8 बाईक मूव्ह झाल्या असतील, 8 बाईक त्या रोडवरून मूव्ह झाल्या असतील. आपण ज्यावेळी त्या रोडवर काउंट करत होतो त्यावेळी आपल्याला 8 बाईक मूव्ह होताना दिसल्या. त्यावेळी आपण काय करणार आहोत? त्या 8ला 0.5ने मल्टिप्लाय करणार आहोत. का? तर आपण त्यांना कार्समध्ये कन्वर्ट करतो आहे, म्हणून 8 मल्टिप्लाय बाय 0.5 म्हणजे किती झाले? 4 कार्स तिथून मूव्ह झाले. असं आपल्याला कन्वर्ट करायचं असतं. नेक्स्ट